दिल्लीकडे निघालेल्या आंदोलक शेतकऱ्यांचं आंदोलन संघटनांनी आजच्या दिवसापुरतं थांबवलं, मात्र त्यांचा मोर्चा सुरूच राहणार आहे। पोलिसांनी शंभू सीमेवर हा मोर्चा अडवला। पंजाब हरियाणा सीमेवर त्यांनी शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा माराही केला। हमीभावासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढला, मात्र पोलीस आणि सुरक्षा दल त्यांना पुढे जाऊ देत नाही। दरम्यान सरकारने आपल्याला चर्चेचं निमंत्रण दिलं नाही, आपल्याला खोटी माहिती दिली जाते असा आरोप शेतकरी नेते सरवन सिंग यांनी केला। उद्या दुपारी 12 वाजता 101 शेतकऱ्यांचं प्रतिनिधी मंडळ पुन्हा एकदा शांततेत दिल्लीकडे कूच करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली। आज हम लोग जत्था वापस करने का निर्णय ले लिया है। आज का कल चलता रहेगा आंदोलन, और क्योंकि एक किसान पीजीआई चला गया है, गंभीर अवस्था में है, और 8-9 किसान जख्मी हुए हैं। हवा का रुख भी हमारी ओर है और मौसम भी मार है, तो हमने दोनों फोरमों ने जत्था वापस लिया। मीटिंग करने के बाद आगे का आपको कार्यक्रम बताएंगे। तर याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, आज खरं तर या शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा करण्यात आलेला आहे, उद्या मात्र चर्चा होईल अशी माहिती मिळते, काय अधिकचे तपशील? शेतकरी आंदोलन जे चीफ आहेत ते पुढच्या कार्यक्रमाबद्दल सांगणार, पण मागच्या काही दिवसात शेतकरी आंदोलन जे चालू आहे ते आपण बघितलं तर त्याच्यात संयुक्त शेतकरी मोर्चा आणि शेतकरी मजदूर मोर्चा या बॅनरखाली हे सगळे शेतकरी आपल्या मागण्यासाठी जे आहे दिल्ली चलो हा आंदोलन करत होते। त्यांच्या काही मागण्या आहेत आणि बरोबरच दिल्लीत ज्या प्रकाराने हिवाळी अधिवेशन सुरू आहे, संसदेत त्यांना आपला आवाज पोचवायचं होतं, पण साधारण आज ज्या प्रकाराने यांनी एक कॉल घेतला आहे ते म्हणजे ते मागे घेतील, पुढे जाणार नाही आणि पुढच्या कार्यक्रमाबद्दल सांगणार। त्यांच्या काही मुख्य मागण्या होत्या, त्याच्यातल्या एक म्हणजे शेतकऱ्यांच्या सर्व शेत मालाला हमीभाव देणारा कायदा यांना हवा आहे। इतकंच नाही तर स्वामीनाथन आयोगाचा शिफारस लगेच लागू करा, हेही यांच्यात मागणीमध्ये एक मागणी आहे। अशा अनेक असे मुद्दे आहेत आणि यांच्या मागण्या आहेत आणि तेच पोचवायला हे दिल्ली चलो आंदोलनामध्ये सहभागी होते। मात्र आज यांनी हे थांबवलं आहे ते, आणि पुढचा कार्यक्रम कसं असेल शेतकरी आंदोलनचं हे समजून। नक्कीच उर्वशी, उद्या तरी आता शेतकऱ्यांसोबत चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।